श्रीनिवास पेटकर येत्या डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या 38 वर्षांच्या टेलिफोन खात्यातील सेवेतून सेवानिवृत्त होणार होते। 38 वर्षापूर्वी टेलिफोन खात्यामध्ये केवळ टेक्निशियन म्हणून रुजू झालेले पेटकर आपल्या कष्टाच्या, आपल्या मेहनतीच्या जोरावरती परीक्षा देत देत आज क्लास 1 ऑफिसरच्या हुद्द्यावरती पोहोचलेले होते। पण तरी देखील अजूनही साधी राहणी तशीच होती। स्वभाव हा अतिशय मनमिळाऊ, शांत आणि परोपकारी। अहंकाराचा कोणताही लवलेश देखील नाही। मनाचंदनाचे परित्वा जिजावे या समर्थ उक्तीप्रमाणे दुसऱ्याच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या या माणसाबद्दल सर्वांच्याच मनात नितांत आदर होता। टेलिफोन खात्यातील तंत्र विभाग म्हणजे 365 दिवस 24 तास चालू। सण असो, उत्सव असो, कोणी ना कोणी दिवस रात्र शिफ्ट मध्ये काम करत राहणार हे ठरलेलंच असायचं। पेटकरांनी आपल्या इतक्या वर्षाच्या नोकरीमध्ये दिवाळीत कधीच सुट्टी घेतली नव्हती। उलट दिवाळीच्या दिवसामध्ये ते नाईट शिफ्ट मागून घ्यायचे। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी घरातील पूजा करून ते कामावरती जायचे। त्यांचे सदैव असं म्हणणं असायचं की आपण याच गावामध्ये राहणार आहे, आपल्याला दिवाळीत सुट्टीची काय गरज। नाईट शिफ्टला ऑफिसमध्ये काम केले तरी दिवसभराचा वेळ आपल्याला कुटुंबासोबत मिळतोच की। त्यापेक्षा जे परगाववरून इथे नोकरीला आलेले आहेत त्यांना जर सुट्टी मिळाली तर ते देखील काही वेळ त्यांच्या गावी त्यांच्या कुटुंबासोबत घालवू शकतील। त्यांच्या या सहकार्यामुळे ऑफिसमधील स्टाफच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल नितांत आदर आणि कृतज्ञता असायची। पण पेटकरांच्या घरच्यांना मात्र स्वतःचा विचार न करता इतरांच्या सुखासाठी पेटकरांची होणारी धडपड पाहून थोडं वाईट वाटायचं। यंदाची दिवाळी ही पेटकरांच्या नोकरीमधील शेवटची दिवाळी होती, कारण दिवाळीनंतरच येणाऱ्या डिसेंबर मध्ये ते सेवानिवृत्त होणार होते। पेटकरांची मुलगी बाळणपणाच्या निमित्तानं माहेरी आली होती। पाडव्या दिवशी जावई देखील येणार होते। मुलगा आणि सून हे देखील दिवाळी निमित्त सुट्टी घेऊन अमेरिकेतून भारतात येणार होते। एकूणच काय तर सर्व कुटुंब या दिवाळीला कित्येक वर्षांनी एकत्र येणार होतं आणि त्यामुळे स्वाभाविकच घरातील सर्वांची इच्छा होती की या दिवाळीला तरी पेटकरांनी सुट्टी घेऊन घरातल्यांसोबत आनंद पूर्ण वेळ साजरा करावा। पण तरी देखील दरवर्षीप्रमाणेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पेटकरांनी संध्याकाळी पूजा केली आणि आता ते ऑफिसला निघाले। त्या क्षणी मुलीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं। ती वडिलांना म्हणाली, लहानपणापासून आम्ही पाहत आहोत, प्रत्येक वर्षी तुम्ही इतरांना दिवाळीचा आनंद मिळावा म्हणून ऑफिसला जाता, निदान यावर्षी तरी तुम्ही सुट्टी घेऊन आमच्या सोबत थांबा। तुमच्या नोकरीमधील ही एक दिवाळी तरी तुम्ही सुट्टी घेऊन दिवाळीचा आनंद पूर्ण घ्यावा असं ऑफिसमधल्या इतरांना वाटत नाही का? इतक्या वर्षात एकाही दिवाळीला सुट्टी न घेतलेल्या तुम्हाला यावर्षी दिवाळीला सुट्टी घ्यायची ही एकच संधी आहे ना? पेटकर यावरती हसून म्हणाले, बाळा, तुझं म्हणणं अगदी खरं आहे। दिवाळीच्या दिवशी सुट्टी घ्यायची माझ्या नोकरीच्या कारकिर्दीतली ही खरंच अखेरची संधी आहे। पण विचार कर, इतरांना दिवाळीचा आनंद मिळवून देण्याचा जो इतकी वर्ष मी प्रयत्न करत आहे तो तसाच मिळवून देण्याची देखील ही माझ्याकडे अखेरची संधी आहे ना? कारण मी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ऑफिसमधील कोणालाही सुट्टी घेण्यासाठी या प्रकारे मदत नाही करू शकणार। तेव्हा इतरांना मदत करण्याची अखेरची जी संधी मला मिळालेली आहे त्यासाठी कृपया मला आज ऑफिसला जाऊ द्या। इथून पुढची प्रत्येक दिवाळी मी तुमच्यासोबत असणारच आहे ना? वडिलांचं हे उत्तर ऐकून मुलीला आपल्या वडिलांबद्दल खूप अभिमान वाटला। आजच्या जगामध्ये जिथे कित्येक लोक इतरांना मदत न करू शकण्याची कारणं देत असतात, तिथं पेटकरांसारखे काही लोक असेही असतात जे इतरांना मदत करण्याची संधी शोधत असतात।